मी कसं एडिटिंग करतोय ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, कारण की या एका व्हिडिओला बघून तुम्ही तुमचा व्हिडिओ चांगला एडिट करू शकताय। आता जे पण कोण मला सबस्क्राइब करतात त्यांना माहितीच असेल आपण कॅपकट, व्हीएन, कवई कट या ऍप्लिकेशनचा ट्युटोरियल घेतलेलाच आहे। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवड असेल तर हे व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता। तर आज आपण बघायचं आहे की फिल्मोरावर एडिटिंग कसं करायचं असते ते। आता याच्यावर एडिटिंग करायला एकदम सोपं आहे, जे की तुम्ही व्हीएन कॅपकटवर करतासा तसंच एकदम सेम आहे। तर चला स्टेप बाय स्टेप बघून घेऊया। तर आता सगळ्यात पहिला तर फिल्मोरा हे ऍप्लिकेशन ओपन करून घ्या आणि जिथं न्यू प्रोजेक्टवर टॅप करा आणि तुमचं रॉ फुटेज एक अपलोड करून घ्या। आता सगळ्यात पहिला तर तुम्हाला फुटेजला कट करून घ्यायचा आहे। आता कट तुम्हाला जो व्हिडिओत नको आहे तो पार्ट कट करायचा आहे। आता व्हिडिओला कट तुम्ही खाली ट्रिमच्या ऑप्शनवर टॅप करून कट करू शकता आणि आता याच्यामध्ये आणि तुम्हाला 3 ऑप्शन बघायला मिळतात, म्हणजेच की तुम्ही समोरचा पार्ट कट करू शकता, मधला पार्ट कट करू शकता आणि कडेचा देखील पार्ट कट करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला नको आहे तोच पार्ट कट करा, नाहीतर व्हिडिओ वेगळा दिसू शकतोय। आता त्यानंतर तुम्हाला व्हॅल्यूम मध्ये यायचं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूम 100च ठेवायची आहे, नाहीतर 100 पेक्षा जास्त असेल तर कमी करून घ्या, नाहीतर तुमच्या ऑडिओची क्वालिटी बाद होऊ शकते। आणि त्याच्याच पुढच्या साईडला तुम्हाला रेशोचं ऑप्शन दिसत असेल, त्यावर टॅप करून तुम्हाला कसं पाहिजे तसा रेशो तुम्ही सिलेक्ट करू शकता, म्हणजेच की इंस्टाग्रामला कसं पाहिजे तसा, युट्यूबला कसं पाहिजे तसा। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओचा रेशो एक अशी गोष्ट आहे ती जर चुकली तर तुमचा व्हिडिओ एकदम खराब दिसू शकतोय। आता त्यानंतर तुम्हाला बाहेरच्या साईडला यायचं आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे आणि ऑडिओच्या ऑप्शनवर टॅप करून म्युझिकच्या ऑप्शन मध्ये जावा आणि याच्यामध्ये एक तुम्हाला ऑडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे, जे की तुमच्या व्हिडिओला सूट होईल असा, आणि त्याला बरोबर तुमच्या व्हिडिओच्या खाली सेट करा आणि त्या ऑडिओच्या व्हॅल्यूम मध्ये जाऊन त्याची व्हॅल्यूम 10 ते 15 करून घ्या, कारण की तुमच्या रॉ फुटेजची व्हॅल्यूम चांगली यायला पाहिजे आणि कारण की तुमचा ऑडिओ प्रॉपर बॅकग्राऊंडला सेट व्हायला पाहिजे। आता हे सगळं करून झालं तुम्हाला प्रॉपर मध्ये व्हॉइस ओव्हर देखील करायला लागणार आहे। त्यासाठी तिथे शेवटला रेकॉर्डिंगच्या ऑप्शनवर टॅप करा आणि तुमचा एक व्हॉइस ओव्हर तयार करून घ्या। आता म्हणजेच की मी जसं करतोय तसं सेम टू सेम तुम्ही करून घ्या। आता व्हॉइस ओव्हर करून झालं प्रॉपर मध्ये त्याला ऍडजस्ट करा आणि तुमच्या व्हिडिओच्या खाली लावून घ्या। आता मित्रांनो त्यानंतरची जी स्टेप आहे ती तुमच्या व्हिडिओला टेक्स्ट लावायची। आता टेक्स्ट लावल्यामुळे तुमचा व्हिडिओ आणि जरा एंगेजमेंट आणि एस्थेटिक वाटतोय। आता सगळ्यात पहिला तर तुमचा एक टेक्स्ट टाईप करून घ्या, त्यानंतर एक तुमच्या व्हिडिओला सूट होईल असा एक फॉन्ट सिलेक्ट करून घ्या आणि त्याच्याच पुढच्या साईडला तुम्हाला टेम्पलेटचं देखील ऑप्शन बघायला मिळतात, त्यामधील तुम्ही कोणता देखील एक टेम्पलेट सिलेक्ट करू शकता आणि त्याच्याच पुढच्या साईडला तुम्हाला स्टिकर आणि अॅनिमेशनचा देखील ऑप्शन बघायला मिळतोय आणि याचा यूज करून तुम्ही असं सेम अॅनिमेशन देखील क्रिएट करू शकता। आता याच्यानंतर तुम्हाला लावायचं आहे ते इफेक्ट मध्ये तुम्ही कोणता देखील एक इफेक्ट क्रिएट करून लावू शकता। आता इफेक्ट मुळे तुमचा व्हिडिओ आणि जरा क्रिएटिव्ह वाटेल आणि त्यासाठी इफेक्टचा यूज तर व्हिडिओ मध्ये नक्कीच करा। आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इफेक्टचा यूज कसा असतोय तो। आता याच्यामधला बेसिक मधला सगळ्यात लास्ट स्टेप मास्किंग मध्ये तुम्ही असं वेगवेगळ्या प्रकारचं मास्किंग देखील करू शकता, म्हणजेच की सर्कल, ट्रायंगल, सिंपली तुम्हाला त्या सर्कलवर टॅप करायचा आहे आणि अशा प्रकारे मास्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे वर खाली ऍडजस्टमेंट करायची आहे आणि याला तुम्ही की फ्रेम तीन लावून आणि जरा अट्रॅक्टिव्ह बनवू शकता। आता की फ्रेम कसं लावायचं ते बघून घ्या। सिंपली तुम्हाला व्हिडिओवर टॅप करायचा आहे आणि वरती तुम्हाला की फ्रेमचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करायचा आहे आणि शेवटला की फ्रेम देऊन तुमच्या व्हिडिओला झूम आउट करायचा आहे आणि एक ग्राफ मध्ये जाऊन एक चांगला ग्राफ सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि स्पीड मध्ये जाऊन तुम्ही स्पीड देखील ऍडजस्टमेंट करू शकता जसं तुम्हाला व्हिडिओला आवडते तसं। मग तुमचा की फ्रेम रेडी होऊनच जाईल। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फिल्मोराशी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी काही प्रॉब्लेम असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आणि अशा टेक व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलचं बेल आयकन देखील दाबू शकता। चला।